काही काही जण बोलतात का मथुर कमी झालाय किंवा मथुर संपलाय, खपला, हे पण मी खपला, तुम्हाला तो सांगतो खपला नाही अजून. बघा आज त्यांनी दाखवून दिलाय का मी मथुर आहे, मी कधी संपणार नाही आणि संपणार सुद्धा नाही. दादा काय सांगाल, कसं नियोजन ठरलेलं आजचं? नियोजन किरण शेटनी केलेलं. नियोजन 4 दिवसापूर्वी चालू होतं. किरण शेटनी नियोजन केलं होतं. मथुरच्या गळ्यात पळलाय, कशी साथ भेटली शंभूला मथुरची? चांगलीच. दोन्ही बैल पळाल्याशिवाय एक नंबर होत नाही. दादांबद्दल काय सांगशील, राहुल दादांबद्दल? काय आता ते मोठे माणूस आहेत. चांगला आहे. त्यांचा बैल महत्वाचा, बिनजोडचा बादशाह आहे. आणि इकडं बिनजोड करून पण इकडे 3 फेऱ्यात नाव करतोय, हो हो. काय सांगशील? नाही, बैल चांगला पळतो. राहुल दादा पण चांगला माणूस आहे. सच्चा माणूस आहे. एकदा हो तर हो, नाही तर नाही. किरकिर नाही पायऱ्याला कधी. पायरा असा मन मोकळा झाला ना, गाडी पण मन मोकळीच पळते. किरकिर आणि नाही झाली पाहिजे. गुलालात पण राहते. हो हो. मग किती पण नंबर हो, फक्त पायरा मन मोकळा झाला पाहिजे. किरकिर नाही झाली पाहिजे. आणि तो गुलालाचाच भाष्यच आहे मथुर. तर मथुरचा काही विषयच नाहीत. आणि त्यांचे मथुरवाले झाले, शुभम झाला, गौरव झाला, त्यांच्या तर जास्ती त्याच्यावर ध्यान आहे म्हणजे मथुरवर, आणि ते जास्ती मेहनत घेतात. मगून ते दादाला जास्त त्याच्याविषयी फल भेटतं त्या मथुरचा. आणि ह्या नियोजनात तुमचा मोलाचा वाटा आहे. हा. दादा काय सांगाल? मोलाचा वाटा तर राहणारच. मी तर बोललो होतो त्यांना, कारण की आपण एक नियोजन करणार तर 1 नंबरचाच करणार, नाही तर आपण नियोजन करतच नाही. कारण की मी एकदा पण बोललो होतो, भारत काशी पलवायचा होता तेव्हा बी नियोजन 1 नंबरचाच करणार, आणि आजचा बी नियोजन करायचा होता तर मथुरचा तर टॉपचाच नियोजन करणार आणि 1 नंबरच करणार. डायरेक्ट बोललो का ठीक आहे होणारच आणि 1 नंबरच होणार. कारण की राहुल भाईला मी फोन केला, मला कधी नाही बोलला नाही, आणि आकाश शेटने पण फोन केला त्याला राहुल भाईला, आणि त्याने बैल दिला आपल्यासाठी, आणि त्याने बैल दिला त्याचे खूप आभार मानतो मी, तर त्याने आपल्यासाठी बैल दिला. एक 12-13चा नवीन ब्रँड म्हणून आता शंभू उदयास येतोय, काय सांगाल? नवीन ब्रँडच आहे, आणि तो आता येणाऱ्या काळात ही तर हवाच आहे, पुढची हवा बघायला भेटेल तुम्हाला. अजून तो बच्चाच आहे, जरा समजेल लोकांना बी काय येतं. दरारा 12-13चा बदलापूरचा दरारा समजेल, जरा पॉवर राऊतचा दरारा काय आहे ना ते लोकांना समजून जाईल. एक राऊतचा काय आहे पॅटर्न, काय ते क्वालिटीचा पॅटर्न आहे. काशीचे काय काय गुण दिसतात त्याच्यात? त्याच्यामध्ये काशीचेच गुण आहेत, आणि सेम काशी सारखाच होणार तो, आणि काशी सारखे म्हणजे काय बोलू शकत. आणि काशी सेम पब्लिकला असा पलत होता विकाट, तसा हा पण पलतो पब्लिकला. काशीला पण हातात लावून ठेवायला लागायचा, तसं याला पण हातात लावून ठेवायला लागायचा. खांदा आणि सेम. वयाने ना 6 दातांनी झाल्यानंतर आहे ना बैलाचा तर नादच नाही करायचा याचा, शंभूचा. कसं म्हणजे ट्रेनिंग कसं दिलेलं आहे शंभूला, काय? आता ट्रेनिंग आपली माणसं ट्रेनिंग काय, आल्यावर थोडा जरा व्यायाम त्याला, बैलगाडीला चालवणं, पवनी घालणं, आणि जरा रोज चालवणं. पोरं असतात, मी नसलो पोरं करतात सगळी. आणि थोडासा ह्या आकाश दादाचा पण थोडासा हा खारीचा वाटा आहे. हो, आकाश आहे, सोन्या आकाशचा लय मोठा वाटा आहे आम्हाला. आत्ता जी आम्ही इथं आहे ना, सोन्या ड्रायव्हर आबाईच्या वाडीचा आणि आकाश आंबवड्याचा. लहानपणापासून त्याची जडणघडण त्यांनी बघितली. या दोघांचा लय मोठा मला वाटा आहे या यशात. जो आता उदयदादांचा तेजा होता, त्याच्यासोबत पहिल्यांदा पळला आणि पहिला गुलाल त्याच्यासोबत झाला, काय सांगाल? ते सोन्यानं नियोजन केलं होतं. आकाश असेल, सोन्या असेल, मी असेल, करण असेल, आमचा कुलदीप, हे आम्ही 4-5 जण आम्ही सगळी बसून नियोजन करतो. आणि सोन्यानं त्यांना बैल माहिलं, त्यांनी एका शब्द आपल्याला बैल दिला, आणि त्यांच्यापासूनच सुरुवात झाली आपली. दादा काय सांगाल शंभू बद्दल? शंभू बद्दल सांगा थोडं कमीच आहे. आज जो त्यांनी तो गुलाल 1 नंबरचा केला ना, त्याच्याबद्दल आज लोकांना कळून जाईल की राऊतांकडे पण एक हत्यार आहे, आणि हत्यार अशी तशी नाही, ती पण 12-13 आहे. आणि काशीने तर भरपूर गुलाल घेतलेले. आज आम्हाला शंभूने कंटिन्यू म्हणजे या घाटावरती गुलाला ठेवलाय, आणि त्याच्याविषयी बोललं तर आमच्या घरात भरपूर म्हणजे भरपूर एक नवीन नाव करणार म्हणजे आता पुढं कोण म्हणजे एखादा वारसदार लागतो, तसं तसं ह्याच्यात काय बघताय? 100% जो काशी पळाचा, जो असा गाडी खेचायचा मान खाली करून, तसंच हा वास्तू गाडी खेचतोय, आणि आम्ही काशीमध्ये झाला बघ. काशी आणि सुंदर तुमचं घरची गाडी पळायची. हो हो. काशी आणि सुंदर गाडी आमची म्हणजे स्वतःची गाडी पळायची. देसाईच्या अड्ड्यामध्ये जेव्हा 26 जानेवारी होती तेव्हा ती गाडी भरपूर पळायची, आणि ती आमच्याकडे व्हिडिओ पण आहे, आणि आम्ही त्याची फोटो आहे ना त्याची मोठी फ्रेम काढून आपल्या घरी ठेवली. काय आठवणीत अजून त्या काय आठवणीत? आठवणी अजून म्हणजे काय, बैल आमच्यासाठी तो एकदम म्हणजे भरपूर चांगला बैल होता,
आणि भरपूर आम्हाला त्यांनी म्हणजे नाव लौकिक केलं बिनजोडला. तो गेल्यापासून आम्हाला कुठेतरी मध्ये खंत होती की आपल्याकडे बैल नाही. त्यानंतर आता शंभूने आमचे ते जेवढे काय असे स्वप्न ते पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू. काय गुण काय दिसतात काशीचे त्यात काशी तुम्हा- गुण म्हणजे काय तसं त्याची काय शिंग असू द्या, त्याची छाती असू द्या, त्याचं बॉडी लोकेशन असू द्या, एकदम म्हणजे सेम तसं जसं काशीच होतं तसं सेम दिसते. आणि हरिभाऊ आणि आपले अक्षय पोळ यांची जेवढी मेहनत आहे तेवढी ती मेहनत म्हणजे ज्या आपल्या काशीवरती होती तशी त्या आपल्या शंभूवरती आहे. आकाश दादा कधी दिसतील मैदानात म्हणजे बघायला, म्हणजे त्यांना पण फॅन्सची इच्छा आहे. नक्की नक्की आता पुढचा जो काय असा मोठा मैदान असेल तिथे येते. त्याच्यामध्ये आकाश माझा भाऊ आकाश नक्की येईल. आम्ही सगळे तुम्हाला नक्की दिसू. आणि पुढचा जो मैदान असेल नियोजन पण चांगलं असेल आणि आकाश राऊत स्वतः येईल. आणि बिनजोडला ही जोडी पळताना दिसेल का, म्हणजे आता मथुरची आणि शंभूची? 100%. 100% आज जी गाडी पळाली आज आम्हाला बदलापूरवरून आणि आमच्या ठाणे जिल्ह्यातून फोन आले का ही गाडी तुम्ही बिंदोडला पडला. आणि आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही आमच्या प्रेक्षकासाठी नक्की ही गाडी पळू मुंबईत. प्रेक्षकांसाठी. आणि जर समज गाडी जर जमली तर ती पण गाडी पळवू शकते. 100%. 100% पळू. आमचे किरण शेट आहेत मोठा गाववाले. काही नियोजन असलं ते आमचे आकाश राऊचे आमचे खास मित्र आहेत, आमचे पण मित्र आहेत. आमच्या जेवढे घराची जेवढी बैल असतील तेवढे किरण शेटच्या नावाने बैल पडणार. किरण दादा काय सांगाल, म्हणजे तुमचं पण नाव म्हणजे पुकारलं जातंय शंभू बरोबर? कारण की त्याला काय माहितीये का, आपले रिलेशनच चांगले आहेत. आम्ही भावासारखे रिलेशन आहेत सगळ्यांचे. आणि तोंडाचे गोरवी चांगले असतील तर शब्द चांगले असले तर सगळे माणुसकी चांगली असतो. कारण की माझ्याशी सगळ्यांचेच रिलेशन चांगले आहेत. राहुल पाटील झाला, मिलिंद शेठ झाला, हे सगळे मोठे गेले झाले ना, सगळ्यांचे रिलेशन चांगले आहेत माझे. जयेश पाटील झाला, जयेश पाटील झाला, सगळेच झाले. पण आपल्याला कोणाचं काही असा नको मगून. पण आता हे कोणाचे दुश्मनी नको आणि कोणाचे भांडणं नको. मी काय सांगतो, या सगळ्या वेळाने दोस्तीत खेळ खेळा. आपल्याला मित्र भाऊ बनून खेळ खेळायचा आहे. एका भांडणं करून आणि काय करून खेळ खेळायचा नाही. मगून मी बोललो अक्का शेटला आणि राहुल भाईला बोललो, आपण दोघं येऊन भावासारखेच राहा आणि भावासारखे खेळ खेळा. आता बस. त्यामुळं वडकीच्या मैदानात भुंगावर शंभू पळला हो हो. हो. आणि आता मथुरवर पळतोय. आगामी कुठल्या म्हणजे जयेश दादांच्या दावणीच्या बैलाचं बरोबर पळताना दिसेल? पळू ना, कुणावर बी पळू. आम्हाला काय कसं सगळं नाही. आपण पळायचंच आहे. सर्वांच्या बरोबर पळायचं आम्हाला. आम्हाला फडके शेटच्या बैला बरोबर पळायचंय, जय शेटच्या बैलांच्या बरोबर पळायचं, सगळ्यांच्या बरोबर पळायचंय. आमचं काय नाही असं कुणाबरोबर पळायचंय. म्हणजे एक बॉन्डिंग करून ठेवायचं सगळं. नाही आम्हाला सगळे चांगले आहेत, सगळे सारखे Relation चांगले हा. पाहिजे तर सगळ्यांची चांगला होतो. आज आपण परके शेट्टी सगळ्यांचा फोन केला त्यांना पण, तर आपला तो पण पहिरा भेटेल. आता तोच माझा तर अंदाज आहे का आता तीच गाडी पळवायचा आहे. कारण की त्यांचा तो कुठला बैल पळवायचा? सर्जा दादा. सर्जा आणि ती गाडी शंभू. माझ्या आम्ही अंदाजाला पळू तीच सर्जाची गाडी आणि याची गाडी. पळवायचा. ती पळताना दिसेल तुम्हाला ही पुढच्या पण काही पुढच्या मैदानात ना हीच गाडी पळताना दिसेल. आणि ती गाडी 100% ही पण गाडी फायनलला राहणार. आगामी जे मोठं मैदान येतंय 5 लाखाचं आदतचं मैदान आणि दुसऱ्याचं मैदान येतंय, तर त्या मैदानात दिसेल का शंभू? दिसेल. शंभूचा आता काय नियोजन जशा पद्धतीचं होईल नियोजन तसं झालं दिसेल. तर नक्की दिसेल तुम्हाला. आमचा विषय काय आहे, नियोजन चांगलं झालं ना तर महाराष्ट्रात कुठं पण खेळायला जाऊ. नियोजन चांगलं नाही ना तर मग आपल्या डोक्याला नाही पटत कुठं पण खेळायला जायला. म्हणजे पायऱ्याला थोडी अडचण येते का? पहिल्याला कोणाला नाही अडचण, सगळ्याला आहे. काय अडचण येते? काय अडचण आहेच ना, आपल्याला कुणाला हे बैल पाहिजे, मला त्यो पाहिजे, असं पाहिजे, आहेच ना, सगळ्यांना अडचण आहे. म्हणजे जो पायरा म्हणजे पाहिजे असा भेटतोय का? हा आता भेटतात, काय नाही एवढं प्रॉब्लेम. आपला बैल पाळायला पाहिजे ते मिळते आपल्याला. बैल पळायला पाहिजे, तुमचा पळायला दिसला पाहिजे. किती पळतोय ते पण. हा आज मथुरनं त्याला गाळ्याला गाळा दिलाय. हम्म. काय सांगाल त्याशिवाय? काय मथुर बिंजोडचा बादशाह आहे आणि 3 फेऱ्याचा पण बादशाह आहे. मोठ्या मैदानाला ईर्ष्याला बैल तो काही करत. जाईल तिथे गुलाला जातो मोठ्या मैदानात. आणि तो राहुलभाई सत्ते तर खरोखर जामच जोरातच पळतो. कारण की मोठ्या मैदानात शानच आहे त्याची. राहतो फायनलला. आणि त्याच्यावर जर बोट ठेवलं तर ते करून दाखवते. काय हा. सांगायचं? 100% करून काही जण बोलतात का मथुर कमी झालाय किंवा मथुर संपलाय. खपला आहे, पण हे मी खपला तुम्हाला आहे, तो सांगतो, खपला नाही अजून. बघा आज त्यांनी दाखवून दिलाय का मी मथुर आहे. मी कधी हम्म. संपणार नाही आणि संपणार सुद्धा नाही. त्याची जी पळ आहे ना ती अजून वाढत राहणार आणि असंच पळत राहणार. ही जोडी आता म्हणजे कधी पाहायला भेटेल प्रेक्षकांना? बघू, मोठे मैदान असेल तर कुठे तर पळू. आणि आम्ही गॅपनच पळवतो. 8 दिवस 10 दिवसाच्या बैल काढतच नाही. किती दाती आता? 4 दाती. 4 दाती. म्हणजे बघून त्याच्या शरीर यष्टीकडे तर एवढं असं वाटत नाही. नाही तो पहिल्यापासूनच लहान आहे. म्हणजे कसं ठेवलंय म्हणजे त्याला काय?
कसं काय आता काय नेहमी आता काय ते रेग्युलर खाणं आहे. रुटीन वगैरे कसं असते? काय रेग्युलर खाणं, चालवणं, व्यायाम, पवनी एवढंच. पवनी किती दिवसात नसते काय? आपण आम्हाला वाटले आज बैल कटाळ्यात वाटते तर पवनी घालतो. आणि चालवणं व्यायामावर जोर असतो आमचा जास्ती. सुंदरचे पण काय गुण दिसत असतील, काय सांगाल ते? आहे ना सगळे बघा बैलाचे गुण आहेत ना, थोडे प्रत्येक बैलाचे थोडे थोडे गुण आहेतच त्यात. थोडे काशीचे, थोडे सुंदरचे. हो हो हो. म्हणजे आता पुढं 12-13च पुढं हा शंभू नाव करणार पुढं. 100%. आकाश शेठ राऊत, प्रवीण शेठ राऊत यांचं नाव टॉपला नेणार शंभू 100%. धन्यवाद दादा, तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल, आणि शंभूस पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमचा बी आभार आहे.